केंद्र सरकारने 2026च्या खरीपाच्या पिकाचे हमीभाव जाहीर केलेले आहेत. याच्यामध्ये काही पिकांचे हमीभाव हे 10,000पेक्षा जास्त आहेत, तर काही पिकांचे 10,000 आहेत, तर काहींचे त्यापेक्षा कमी आहेत. कोणत्या पिकाला किती हमीभाव आहे हे आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. सुरुवात करूयात आपण सोयाबीन पासनं. सोयाबीनला 2025च्या खरीपामध्ये सरकारनं हमीभाव जाहीर केला होता 5,328. या वर्षीचा हमीभाव आहे 5,708 रुपये आणि 380 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. 7% इतकी वाढ झालेली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये. एवढ्या हमीभावामध्ये उत्पादन खर्च शेतकऱ्याचा भरून निघत नाही. हा हमीभाव किरकोळ आहे, याचा मी धिक्कार करतो. दुसरा आहे कापूस. कापसाच्या पिकाचा सोयाबीनपेक्षाही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उत्पादन खर्च आहे. मागच्या वर्षी कापसाच्या पिकाला 8,110 रुपये लांब आणि मध्यम धाक्याला इतका हे होता हमीभाव होता. या वर्षी तो 8,667 केलेला आहे. 557 रुपयाची वाढ केलेली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 6 ते 7% लांब आणि मध्यम धाग्याचा कापसाचा भाव वाढवण्यात आलेला आहे. तुरीला मागच्या वर्षी 8,000 रुपये क्विंटल प्रति हमीभाव होता, तो यावर्षी 8,450 करण्यात आलेला आहे. 450 रुपयांनी हमीभाव वाढवण्यात आलेला आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी, आणि 5% वाढ करण्यात आलेली आहे. उडदाला 7,800 रुपये मागच्या वर्षी होता, यावर्षी 8,200 असेल, म्हणजे 400 रुपयांची वाढ आहे. त्यानंतर मुंगाला 8,768 रुपये मागच्या वर्षी होता, यावर्षी तो 8,780 रुपये करण्यात आलेला आहे. 12 रुपयांनी मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये मुंगाचा हमीभाव वाढवण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही किती थट्टा करताय शेतकऱ्यांची यातनं दिसून येत आहे. फक्त 0.14% इतकी फक्त मुंगाच्या हमीभावामध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. त्यानंतर भाताचा जो भाव होता तो मागच्या वर्षी 2,369 रुपये होता, यावर्षी 2,441, म्हणजे 72 रुपयांनी भाव वाढलाय. 3% इतकी वाढ करण्यात आली आहे सामान्य ग्रेडचा. त्यानंतर ए ग्रेडचा भाव होता मागच्या वर्षी 2,389 रुपये, यावर्षी 2,461 रुपये आहे. 72 रुपयाची वाढ आहे. 3% वाढ करण्यात आलेली. हायब्रिड ज्वारी जी आहे ती आहे 3,699, यावर्षी 4,023, म्हणजे 324 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. मालदांडी ज्वारी मागच्या वर्षी होती 3,749, यावर्षी आहे 4,073. मागच्या वर्षी तुलनेत यावर्षी 324 रुपयांची वाढ करण्यात आली. 8% वाढ झालेली आहे. त्यानंतर बाजरी मागच्या वर्षी 2,775 रुपये होती, यावर्षी 2,900 रुपये आहे. 125 रुपयांनी वाढ केलेली आहे. फक्त 4% इतकी वाढ करण्यात आलेली आहे. मका मागच्या वर्षी 2,400 रुपये होती, यावर्षी 2,410 रुपये करण्यात आलेली आहे. म्हणजे फक्त 10 रुपयाने वाढ करण्यात आलेली आहे. 0.42% वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर भुईमुग जो आहे तो 7,263 रुपये मागच्या वर्षी होता, यावर्षी 7,517 रुपये आहे. 254 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे आणि 3% इतकी वाढ झालेली आहे. सूर्यफुलामध्ये 7,721 रुपये मागच्या वर्षीचा दर होता, यावर्षी 8,343 रुपये आहे. 622 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. 8% इतकी वाढ झालेली आहे. त्यानंतर तीळ 9,846 होता, तर त्याचा रेट आता 10,346 करण्यात आलेला आहे. 500 रुपयांनी 5% इतकी वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर जे कराळा आहे ते 9,537 होतं मागच्या वर्षी, यावर्षी ते 10,052 करण्यात आलेले आहे. 515 रुपयांनी कराळ वाढलेलं आहे. 5% याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचे खरीपाचे 2026चे हमीभाव केंद्र सरकारनं जाहीर करण्यात आलेले आहेत. महत्वाचे प्रश्न याच्यामध्ये हे पडतात की या सर्व पिकांचे हमीभाव केंद्रे आहेत का? ही सर्व पिकं हमीभाव केंद्राच्या माध्यमातून खरेदी केल्या जातात का? तर याचं उत्तर दुर्दैवानं नाही येतं, आणि दुर्दैवच म्हणावं लागेल की हा देश कृषी प्रधान आहे पण कृषकाचा नाही. इथल्या सामान्य शेतकऱ्याची सोयाबीन खरेदी करण्यात आलेली नाही. इथल्या सामान्य शेतकऱ्याची तूर खरेदी करण्यात आलेली नाही. इथल्या सामान्य शेतकऱ्याचा कापूस डावलला गेलेला आहे आणि त्यानं तो मार्केटला मातीमोल भावामध्ये विकलेला आहे. मग या हमी भावाचं थोतांड तरी करता कशासाठी? हा एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तुम्हाला प्रश्न मी करतो आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष केंद्र कृषी मूल्य आयोग, यांच्यावर खर्च होणारा पैसा, कृषी विद्यापीठ यांच्याद्वारे ते तुम्ही काढता, ते सगळं केंद्राला पाठवता, आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी जो उत्पादन खर्च धरता त्या उत्पादन खर्चामध्ये तुम्ही एफएल पकडता का किंवा जमिनीचं C2 पकडता का? म्हणजे आपण A2, एफएल आणि C2 हे जे पकडत असताना A2 मध्ये आपलं खत बी बियाणं येतं, त्याच्यामध्ये A2 प्लस एफएल फॅमिली लेबर येतं, आणि त्याच्याबरोबर C2 जे आहे तुमचं जे जमिनीचं भाडं वगैरे आहे हे सगळं पकडून मग खर्च काढा. 50% भेटेल एवढं चालूपणा करतंय केंद्र सरकार, चालूपणा करतायत केंद्रीय कृषी मंत्री, चालूपणा करतायत
केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि चालूपणा करतं हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये. या सरकारचा मी निषेध करतो. ज्या तिळाचं उत्पादन होत नाही, ज्या कराळ्याचं उत्पादन होत नाही, त्याचा भाव 10,000 प्लस. जे सूर्यफूल कोणी जास्त घेत नाही त्याचा भाव त्या ठिकाणी 10,000 7-8,000 प्लस. परंतु जी सोयाबीन आम्ही मोठ्या प्रमाणात उत्पादन करतो, आम्ही कापूस उत्पादन करतो, त्याचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला, एल निनो सारखी परिस्थिती उद्भवली, इतर गोष्टींमुळे उत्पादन खर्च वाढला, त्यावेळेस तुम्ही त्याला चांगला हमीभाव देण्याऐवजी आणि ती हमीभावाच्या माध्यमातून खरेदी करण्याऐवजी फक्त बोलाचा भात बोलाची कडी आणि जेवून या तृप्त कोण झाला अशा पद्धतीचे थोटांड राबवताय. तुमच्या या सगळ्या व्यवस्थेचा, या भ्रष्ट व्यवस्थेचा मी निषेध करतो. धन्यवाद.